नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. श्रीरामपूर लक्ष्मीनारायण हॉटेल मालकाच्या हत्येच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यात नागरिकांचा ठिय्या आंदोलन. श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी थेट शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी केली. आंदोलनादरम्यान संतप्त नागरिकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून तीव्र घोषणाबाजी केली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी संघटना तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. गेल्या 11 दिवसांत घडलेले हे चौथे गंभीर गुन्हेगारी प्रकरण असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गुन्हेगारी वाढत असून सामान्य नागरिक सुरक्षित नाहीत, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली. नागरिकांनी कोणतीही तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, तसेच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शहरात योग्य बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी कठोर भूमिका घेत जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, तसेच अंत्यविधीही होऊ देणार नाही, असा इशारा दिला. यानंतर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी घटनास्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधीसाठी रवाना केला. तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी तात्पुरते ठिय्या आंदोलन स्थगित करत बंद कायम ठेवण्याची भूमिका जाहीर केली. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे. केएनएच न्यूज 24 साठी असलम शेख, श्रीरामपूर. सर्वांना नमस्कार. सर्वांना माहिती आहे की काल दुपारी 3:30 वाजता असा घटना घडली आहे की 3 आरोपी नेमका जे सूरज जाधव, यश जाधव आणि ओम त्यांना काही दारू पिऊन ते लॉजला गेला होता मित्रांना भेटण्यासाठी. तिकडे पण काही दारू पिलेला होता आणि जेवणासाठी ते खाली आला आणि जेवण जे खालीचे जे वेटर्स आणि शेफनं सांगितलं की खतम झालेला आहे टाइम. तो तरी पण ते आरडाओरडा केली की आम्हाला खाण्याचं द्या म्हणून. ते त्यामध्ये जे झटापटी झालेला आहे आणि एवढा दारू पिऊन होता त्यांना मारहाण केला सुरू केलेला. त्यामुळे त्यांना जे मिटवण्यासाठी जे ओनर आणि त्यांचे मुलगा ते गेला होता, ते हा झटापटीमध्ये ते काही मोठा टिपाई घेऊन ते आता वार केलं होतं. त्यामध्ये त्यांना फेसमध्ये इंजुरी झालेला आहे. त्या फेसच्या इंजुरीमुळे त्या इंटरनल ब्लिडिंगमुळे ते मरण पावलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही 2 लोकांना लगेच अटक केला होता आणि एक फरार होता, त्यांना पण रात्री अटक केलेला आहे. बट एक माणूस जे आरोपी आहे सूरज जाधव, ते पण त्यांच्या पण गंभीर जखमी झाल्यामुळे ते हॉस्पिटल ॲडमिट केलेलं आहे. तो त्यांचा जबाब नोंद करणं बाकी आहे. तो दोघांना अटक केलेला आहे. आतापर्यंत तपास सुरू आहे आमच्याकडून. ते जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैव आहे. त्याबद्दल आम्ही पण सिरियस घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या जास्त निष्पन्न करून गुन्हेगारांना त्यांच्यावर कडक कलम लावून इमिडिएटली चार्जशीट करून आणि कोर्टाला विनंती करून लवकरात त्यांची शिक्षा देण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. गेल्या 10 दिवसात 4 प्राण गंभीर घटना या शहरात घडल्या. त्यामुळे कुठेतरी संघटित टोळ्या आता या इथं कार्यरत आहेत. त्यांच्यावर आता कशा पद्धतीचा या पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे. त्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आहे. बरेच लोकांना आम्ही अरेस्ट पण केलेलं आहे. त्यामध्ये मोठा कलम म्हणजे मोकासारखा नाही तर संघटित गुन्हेगारचे जे नवीन 111चा कलम पण लावणार आहे. तो अजून जे लोकांना आम्ही हा माध्यमातून सर्वांना विनंती करतो, जे कंप्लेंट समोर आलेल्या नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की हा कंप्लेंट हिंमत नाही, कोणी आम्हाला कोणता दबाव नाही आहे. आम्ही तुमच्यासाठी इकडे बसलेले आहे. कायदा चालवण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे. कोणती तुम्हाला धमकी दिली तर फोनवर किंवा बाहेर तुम्ही लगेच आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. आम्ही हे सिरियसली घेतलेलं आहे आणि श्रीरामपूरला सुधारण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे आणि तसेच पूर्ण मीडिया मित्रांना पण विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, तुम्ही आम्हालावर विश्वास ठेवा. आम्ही
जे जे गुन्हेगार आहे, जे डिस्टर्बिंग करणार आहेत सिटीमध्ये, त्यांना पूर्ण काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहे. दिवसभर जे आंदोलन झालं त्यात एक तक्रार करण्यासाठी सगळ्या नागरिकांचं एक आका आहे या ठिकाणी, तो सगळे हँडल करतो. त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. त्या आकाचा शोध आता पोलिसांना लावावा लागते. काय आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे, जे आता जे नवीन गुन्हे दाखल त्यामध्ये पण मी शोधणार आहे. त्यांच्या 1% पण त्यांचा रोल आहे, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. याच माध्यमातून गुन्हेगारीचे प्रकार समोर येत आहेत. कसं याच्यावर आम्ही त्यांचे पूर्ण बंद करणार आहेत. अजिबात आम्ही सहन करणार नाही. तुमच्याकडे काय माहिती असतील आम्ही लगेच त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आम्ही ॲडिशनल टीम पण इकडे थांबलेला आहे आणि एवढा फोकस आहे आता श्रीरामपूर सिटीमध्ये. आम्ही पूर्ण शांतता ठेवण्यासाठी आम्हाला पण तयार आहे. तो तुम्ही पण सहकार्य करा. 2 महिन्यापूर्वी 4 घेतला, मात्र एसटी ड्रग्सचं एक मोठं आव्हान त्या पोलीस खात्यासमोर आहे. त्यामुळे आज युवक पिढी कुठेतरी बर्बाद होताना दिसतो. हे आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये आम्ही आता जे गुन्हेगारला पण आम्ही पॅरेड घेतलेला आहे आणि ते ड्रग्स बद्दल पण आमच्या कारवाई सुरू झालेला आहे आणि मोठा रॅलीज पण आम्ही काढणं सुरू केलेला आहे. ते अवेअरनेस कॅम्प त्याचबरोबर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही सुरू केलेला आहे. आता ते दिसणार आहे भविष्यामध्ये. काय तात्या आज आश्वासन तुम्हाला मिळालं आणि काय पुढची भूमिका आहे? आम्ही फक्त तात्पुरतं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की या गुन्ह्यातील आणि ह्या गुन्हेगारांना सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांवरती मोक्का दाखल करू असं पोलिसांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे. परंतु आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाही आहे. आमचं श्रीरामपूरचा बंदचा जो विषय आहे तो बेमुदत बंदचा विषय आमचा चालूच राहणार आहे. जोपर्यंत या सर्व आरोपींवरती मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही आणि आमच्या आकाशला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही. आम्ही आज जसा बंद आहे तसाच उद्याही सकाळी उद्यापासून पूर्णपणे श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी आम्ही 11च्या दरम्यान मोर्चा काढणार आहोत या सर्व गोष्टीच्या विरोधात. त्यामुळं आंदोलन हे फक्त तात्पुरतं आज, कारण अंत्यविधी होणं गरजेचं होतं. त्याला ज्या पद्धतीने त्याची निर्गुण हत्या झाली ती अतिशय वाईट हत्या झालेली आणि याच्यातून एक पोलिसांना आम्ही विनंती केली. पोलिसांना सांगितलं की तुम्ही इथले खरे रक्षणकर्ते आहेत का भक्षणकर्ते हे एकदा ठरवा. पोलिसही त्यांची भूमिका त्यांनी आज कणखर घेतलेली. आम्ही अपेक्षा करतो की ते येत्या 2 ते 3 दिवसात हा पूर्ण प्रस्ताव मोक्काचा तयार करून या संघटित गुन्हेगारांना यांच्यावरती गुन्हा दाखल करतील आणि यांच्यावरती सक्त कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आमचं सगळ्यांचं आंदोलन चालूच राहणार आहे. श्रीरामपूर बंदची हाक आहे ती पूर्ण श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे जोपर्यंत याच्यावरती निर्णय होत नाही. धन्यवाद. सामान्य लोक बोलायला तयार होत नाही, मात्र तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, विधानसभेत या शहराचा आवाज तुम्ही मांडता. तो नेमका आका कोण आहे आणि कोण आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी? हे पोलिसांनाही माहिती आहे कोण आका आहे आणि काय सगळं चाललंय हे त्यांना माहिती आहे. आत्ता त्यांनी आता सांगितलंय की आम्ही आता शेवटपर्यंत मुळापर्यंत जाऊ, कारण हे मुळापर्यंत जाईपर्यंत ही आपल्या श्रीरामपूर शहराला, श्रीरामपूर तालुक्याला, अहिल्यानगर जिल्ह्याला लागलेली एक कीड आहे. धर्माच्या, जातीच्या, राजकारणाचं नाव घेऊन ज्या पद्धतीत सगळ्यांनाच त्रास या ठिकाणी होतोय तो त्रास असह्य म्हणजे सहन न झाल्यामुळं आज श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती उतरली. तुम्ही पाहिलं असेल की आत्ताच्या 3 लोक या ठिकाणी FIR दाखल करण्यासाठी आलेले आहेत, कारण त्यांना कुठे असं वाटत नव्हतं की आमचा आवाज कुठपर्यंत पोहोचतोय. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं आणि ज्या पद्धतीने कृती करतायत, आमची आता अपेक्षा आहे की पोलीस याच्यावरती निर्णय घेतील. आणि जर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे शेवटी आपण जर काही करू न शकला तर आपण या ठिकाणाहून जा, आम्ही आमचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत, जे काय होईल ते आमचं आम्ही बघू, अशा पद्धतीत आमची आता भूमिका आहे. याच्या आधी जी घटना काल घडली त्यानंतर आज जो संताप व्यक्त करण्यात आलाय, आता काय आश्वासन तुम्हाला मिळालं आणि नेमकी काय मागणी आहे? कालची घटना ही फक्त एक गुन्हेगारीच्या डोंगराचं टोक आहे. मागच्या 4-5 वर्षापासून या श्रीरामपूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संघटित गुन्हेगारी आणि त्या माध्यमातून मोठं अर्थकारण चालू आहे आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना ड्रग्स देऊन किंवा नशेचे पदार्थ खाऊ घालून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करण्याचं काम चालू आहे आणि त्याचाच हा कालचा भाग आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र येऊन हा जो ठिय्या आंदोलन केलं त्याला 6 तास झाले आणि 6 तासानंतर पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिलेलं आहे की संबंधित गुन्हेगारांवरती मोक्का अंतर्गत संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई करणार आहे. त्याच्यामुळं पोलिसांच्या विनंतीला मान देऊन
सर्व गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. मी आपल्या माध्यमातून एक आशा व्यक्त करतो की जो विश्वास पोलिसांनी दाखवला आहे तो विश्वास सार्थ व्हावा. कारण की मागच्या 4-5 वर्षापूर्वी पासून श्रीरामपूर पोलिसांवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपलेला आहे. त्यांना आधार वाटत नाही. 30-40% पोलीस हे गुन्हेगारांसाठीच काम करतात. एखादा माणूस गुन्हेगाराविरोधामध्ये ज्यावेळेस फिर्याद द्यायला येतो संबंधित पोलीसच त्या गुन्हेगाराला सांगतात की असं असं होतंय, तू इकडे ये. मग ते इथे येतात, सेटलमेंट होती, दमदाटी होती आणि गुन्हे दाखल होत नाही. आणि पोलीस म्हणतात की SP साहेब म्हणतात की गुन्हे दाखल करा, परंतु याची मागची पार्श्वभूमी सुद्धा समजली पाहिजे. जे सर्वसामान्य माणसाला समजतं ते SP साहेबाला का बरं समजत नाही हा पण प्रश्न आहे. त्यामुळं जो काही विश्वास मान्य SP साहेबांनी आणि पोलिसांनी दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना तो सार्थ व्हावा आणि मोक्का अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरती कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं एवढी सर्वांच्या वतीने विनंती. 6 तासापासून अनेक जणांनी इथं आपली व्यथा मांडली, समस्या मांडल्या, मात्र तो आका आहे त्या आकाचं नाव घ्यायला कोणी तयार नाही. काय एवढी तेवढी दहशत आहे, ही दहशतच आहे. कारण की एका प्रकारे शासन आणि प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचं नाव टाकून एखादा गुन्हा दाखल झाला किंवा करायला आले तर पोलीस म्हणतात ते सोडून नाव सांगा. इथपर्यंत प्रचंड दहशत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती की हा विषय इथला मिटण्यासारखे नाहीये. हे जे काही आका आहे त्यांच्यावरती मुंबईमध्ये मंत्रालय बसलेले काही समर्थक आहेत किंवा नेते मंडळी आहेत ते खऱ्या अर्थाने या सर्व दोषी आहे असं मला वाटतं. आणि कोणी राजकारणामध्ये विजय होईल पाहिजे हा विषय वेगळा आहे, परंतु एवढी भयानक गुन्हेगारी आमच्या शहरात नव्हती, आमच्या तालुक्यात नव्हती आणि या सगळ्या आम्हाला नको आहे. त्यामुळं आमची विनंती की आपल्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न राज्य पातळीवर गेला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी विनंती. श्रीरामपूरमध्ये वेगवेगळे ड्रग जे आहे ते मिळतात याची माहिती त्यांना आहे. 100% श्रीरामपूरमधील अनेक राजकीय पक्ष आता बाहेर झाला सगळे राजकीय पक्ष गुंडांना समर्थन देतात, सांभाळतात, पडद्यामागं असतात किंवा पडद्या पुढे असतात. मी आता मंत्रालयापर्यंत नाव घेतलेलं आहे की तिथपासून या सगळ्यांना मदत आहे. याच्यापेक्षा काय बोललं पाहिजे. बदलत असतं, काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, पण आम्ही अशी गुन्हेगारी कधी केली नाही ना. एक असा तुम्हाला किस्सा सांगतो. इशारा होता त्या संदर्भात आता काय नाही. सर्व गावकऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की उद्या सकाळी पुन्हा आम्ही 8:30 वाजता जमणार आहोत गांधी पुतळ्यापाशी आणि पुन्हा गाव बंद करण्यासाठी सर्वांना आवाहन करणार आहोत. मोक्याचं फक्त पत्र मिळालेलं आहे, अहवाल काही गेलेलं नाही, त्या अंतर्गत कोणती अटक झालेली नाही. त्यामुळे ती अटक होस तर आम्ही आमचं आंदोलन तो ठेवणार आहोत.